आज मी ह्या मापाचा ब्लाउज शिवणार आहे, तर ह्याची मापे कशी घ्यायची ती तुम्हाला सांगणार आहे। तर चला आज आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया। पहिला छातीचं माप आहे ती इथून घ्यायचं, ह्या मुंड्यापासून ती पहिल्या त्यांच्या काय असेल ती गुंडी हुक लावाय तिथून घ्यायचं। छाती ह्यांची आहे 10, ह्यांची छाती 10 आहे। तर मी हे लिहून घेते कारण का आपल्याला लक्षात राहायला पाहिजे। छाती 10, तर 10त मी अधिक 2 इंच मिसळणे। आता उंची घेते ब्लाऊजची। उंची बघा मी इथून ह्या शोल्डरपासून ती ह्या इथून घेते, अशी ही शोल्डरपासून उंची घ्यायची। ब्लाऊजची उंची पाठीमागून ह्या शोल्डरपासून ती डाच आपले असतात ना पाठीमागचे तिथून घ्यायची, तिथपर्यंत घ्यायची। म्हणजे ही डाच घेतल्यामुळं ओढला जात नाही आणि इकडून उंची घेतली तर ती लई लांब होती। मग ह्याची उंची आहे 14, तर मी ही बघा ह्या ब्लाऊजची उंची 14 घेते। उंची 14 त्याच्यात अधिक 1 इंच मिसळते आणि कंबर घेर। आता कमरेचा भाग बघा, ह्याची कंबर आहे 35.5। आहे। पाठीमागचा गळा मी हो का इथून घेते, 4 आहे। ह्याचं शोल्डर मी घेत नाही कारण का छातीवरून शोल्डर मी काढते। आता ह्याची बाही तुम्हाला दाखवण्यासाठी मी शोल्डर पण घेते। ह्याची बाही 7 आहे आणि दंड घेर 6 आहे। 7 दंड घेर 6 आहे। आता ह्याचा शोल्डर घ्यायचा आहे मला, तुम्हाला दाखवण्यासाठी मी शोल्डर घेते। शोल्डर कसं घ्यायचं ते ब्लाऊजचं आपली छाती 10 आहे, तर शोल्डर ह्यांचं बघा किती येतंय। ह्यांचं शोल्डर येतंय 12। असं केलं तरी पसरट गळा होतोय ना, त्याच्यामुळे शोल्डर घेताना बरोबर व्यवस्थित घ्यावं लागते। ह्यांचं शोल्डर 11चे येते, तर ह्यांचं शोल्डर चुकीचं असल्यामुळं मी शोल्डर घेत नाही त्यांचं। माझ्या कटिंगमध्ये बसतंय तीच मी शोल्डर घेते। तर ह्यांचं शोल्डर आपण 12 ठेवलं तरी चालते। तर हा होता माझ्या कटिंगमधला माझी मापे। माझ्या कटिंगमधली आज ही होती माझी मापे। आत्ता जी ही मापे घेतलीत ना त्याचा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आहे आणि हे अस्तर आहे। तर आपण हे अस्तर आज कटिंग करूया आपण। तर चला, तर मग आज मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजची कटोरी कशी करते ते सांगते। तर माझी छाती होती 10त मी 2 इंच मिसळ ते झालं 12। तर 12 मी घेतलं आणि हे एवढं कटिंग करून कापड घेतलेलं आहे आपल्याला 12 ह्याच्यावर। तर बघा मी कशी घडी घालते आणि कशी मापे टाकते ती। तर हे असं बघा, ह्या काटाला काट लावून कापड घ्यायचं। आपली उंची होती 14, तर 14 उंची होती, तर 14त मी 1 इंच घेतलं 15वर मी घडी घातली अशी आणि ते माप टाकलं 15 घेऊन।
घडी बरोबर घालायची आणि बरोबर उंचीत 15 ठेवायचं. असं हे आपलं 14.5 आलं तर अर्धा इंच अजून 15 आपल्याला ठेवायचं. तर आला बघा आपलं 15, पुढं 1 इंच येऊ द्या. पुढं 1 इंच 16 झालं. आता हे माझ्या कटिंगमध्ये पाठीचा भाग आणि पुढील भाग दोन्ही बी मी एकदाच काढत असते. त्याच्यामुळं माझा टाईम बी वाचतो या आणि मला पेपर कटिंग करायची गरज पण लागत नाही. तर चला मग पहिल्यांदा आपलं शोल्डर किती होतं, 11 होतं ना. तर आता आपण 12 होतं, 12 घेतलं होतं. तर 12 शोल्डर आणि छाती 10 छातीचा आहे. तर त्याच्यामुळं ना 12 शोल्डर घेतलं आहे मी. तर ती गळ्याची रुंदी मी 2.25 ठेवते. शोल्डर मी 5.25 घेते इथं आणि मुंडा 6 घेते. गळ्याची उंची मी पुढील गळ्याची उंची 6 घेतली आहे. हे आपलं बेसिक माप आहे छातीचं. एवढी मापं टाकून मी जॉईंट करते. आता हा झाला गळा, ही बाजू झाली गळ्याची, ही बाजू झाली मुंड्याची. आणि आपलं ही बेसिक छातीचं माप आहे ना 10, ते मी इथं घेतले. आता 10त मी 2 इंच वाढवते इथून. हे झालं 12 बघा. हे आपल्याला मिसळायचे 2 इंच, कारण का आपल्याला मिसळणं लय अत्यंत गरजेचं आहे ते. आता मुंड्याचा आकार मी देते इथून 1 इंच, इथून अर्धा इंच. आणि मुंड्याचा आकार शक्यतो ह्यानीच द्यायचा. ह्यानी पाठीमागचा आकार एवढा छान येतो ना, त्याच्यामुळं आपला वेळ बी वाया जात नाही आणि आपल्याला आकार पण देता येतो व्यवस्थित बरोबर. हा मुंड्याचा आकार दिला तरच आपला व्यवस्थित ब्लाऊज पाठीमागून बसतो, पुढून बसतो, फुगा येत नाही. आता ही बाजू आपल्याकडे घ्यायची. हे झालं. आता इथून ही बाजू ही पुढचा भाग झाला. आता ही पाठीमागचा खालून ही पाठीमागचा भाग आहे. तर मी इथून पाठीमागच्या जिथं उंची आपली 15 आली ना, तिथून मी इथून बघा 3 घेतलं ते आपलं पोल काढण्यासाठी. आणि इथं किती राहते 6 इथं आले बघा. आणि इथून 3 घेते आतल्या मुंड्याच्या आतल्यापासून आणि ते बाहेर 3 घेतले बघा. इथून एवढं हे अंतर 3चं ठेवलं आहे. आता बघा मी पोल कशी काढते. आपली छाती होती ना 10, ही का ही छाती 10 आहे ना, इथं आली. तर इथून पोल कसा काढायचा ते बघा. इथून 5 घेते मी कटोरी काढायची. आणि ही 4. आणि हा झाला बघा कटोरीचा आकार पुढील. ही झाली, हा पोल निघाला. तर चला तर मग आता मी कटिंग करू का, तुम्हाला कटिंग करून दाखवते मी. हा पुढचा भाग. कटोरी बघा डायरेक्ट कशी निघते ते. आता ह्याच्यासाठी तुम्हाला ना पेपरवर प्रॅक्टिस करावी लागेल डायरेक्ट कटोरी काढण्यासाठी. आता बघा कटोरी इकडे लक्ष द्या नीट, व्यवस्थित कटोरीने कशी काढते ती. हा गळ्याचा आकार होता ना आपला, ते आता मी उलटा घेते. ह्या साईडला ठेवते, जिथं आपण हे केलेलं आहे तिथं पोलचं त्या साईडला घेते मी. आणि तिथून मी इथं खून केली बघा. आता इथून मी कशी घेते बघा. इथून मी 5 ठेवते, 5 घेतलं बघा इथून. आणि ही गळ्याला आकार देते असा. आणि हा आपण
इथून असं ही झाली बघा कटोरी इथून एवढी. तुम्हाला मी कटिंग करून दाखवते, नंतर मग तुम्ही हे करा. आणि शिवताना मी सांगते तुम्हाला गळा किती ठेवायचा किती नाही, कटोरीला कसा आकार द्यायचा शिवताना मी सांगते. हे बघा ही आणि हे असं डाच, जेवढा डाच नॉर्मल इथनं घेताना तेवढी कटोरी छान बसते ह्याची. ही झाला बघा पुढील भाग, ही झाला पुढचा भाग, ही मी इथं काढून ठेवते. आता आपला पाठीमागचा भाग, पाठीमागचा भाग मी ह्याच्यातच काढलेला आहे. तर कसा काढायचा ते तुम्हाला दाखवलेला आहे मी. आता मी फक्त गळा कसा पाठीमागचा घेते ती बघा. आता आपला गळा कसा होता, आपला गळा हे होता गळा पाठीमागचा गळा 4 होता, तर मी 4.5 घेते. त्यांना जास्त गळा नको आहे तर मी 5 ठेवते बघा पाठीमागचा. आणि इथून 3 ठेवायचा आणि इथून 2, इथून खालून 3 ठेवायचा आणि इथून 2. आणि मग त्याला ना असा आकार दिला ना पाठीमागचा गळा छान बसतो. आणि असा आकार दिला ना गळ्याला छान पसरट पाठीमागचा गळा बघा बसतो. आता आपलं कमर घेर होती ना 35, आपली कमर होती 35, तर 35चा आपण 4था भाग घेऊया. 35.5 कंबर घेर होती तर त्याचा आपण 4था भाग घेऊया. आपल्याला हे पाठीमागचं हे करायचं तर किती झाले 4थ्या भागात, 35च्या निम्मा आपलं झालं बघा 17.5 35 17.5, 17.5चा 4था भाग, 17.5चा अर्धा भाग 8.25 झाला. तर 8.25 आपलं हिथं येते तर आपण डाससाठी पाठीमागचा डास घ्यायसाठी 1 इंच घ्यायचं, 9.25 घ्यायचं आणि शिलाई मायासाठी 1.5 इंच घ्यायचं. तर इथं आलं बघा. तर बाकीचं आपण कसं क्रॉस काढायचा, हा क्रॉस काढला तरच ब्लाऊज छान बसते बरं का. हा पाठीमागचा क्रॉस काढला तरच ब्लाऊज छान बसतात, पाठीमागून उचलत नाहीत. तर आता हे उरलेलं कापड आपण कटिंग करून टाकूया. तर हा झाला बघा पाठीमागचा भाग आला का. तर ह्याचे डाच पण घेताना आपण व्यवस्थितच घ्यायचे, पाठीमागून ब्लाऊज उचलत नाहीत. आणि डाच सहसा 5 वर ठेवायचे, इथून 5 वर ठेवायचे. हे झाला बघा आपला पुढचा भाग. ही पाठीमागचा भाग झाला, हा पुढचा भाग झाला आणि ही कटोरी झाली. तर अजून आता ब्रेसपट्टी आणि बाही काढायची आहे. तर ब्रेसपट्टी मी बघा कशी काढून दाखवते तुम्हाला. ब्रेसपट्टी 4ची आणि 3ची ठेवायची. शिवण्यात जातात अर्धा इंच, त्याच्यामुळं आपण ब्रेसपट्टी ठेवूया जास्त. ब्रेसपट्टीचा आकार हो काही असा देते मी. ब्रेसपट्टी हो का मी ही 4ची. आता भाग राहिला आपला बाहीचा. ही पुढचा पाठीमागचा सगळा भाग ह्याच्यात एकत्र निघलेला आहे. आता आपण बाही काढूया. बाही तुम्हाला दाखवते मी आता. बाही आपली होती 7 इंच आणि बाही घेर होता 6 इंच. तर आपण बाही काढूया. आणि मुंडा आपला बाही दंड घेर होता 6 इंच. तर आपण आता मुंड्यात कसा किती मिसरायचं हे तुम्हाला सांगते आणि बाही काढते. पहिल्यांदा आपण कापड बरोबर कटिंग करून घेऊया आणि जे कापड खालीवर आहे ते कट करून टाकूया. तर बाहीची उंची 7 आहे, तर त्यांना बाही 1 इंच जास्त पाहिजे म्हणून मी 8 इथं ठेवते. अर्धा इंच शिलाई माई घेते इथं आणि ही रेष मी 3 वर ठेवते आणि
दंड घेरा आहे ना 6 आहे तो 6मध्ये मुंडा 6मध्ये मी 2 इंच मिसळते 8 झाले. आठ झाले आणि ही बघा बाही आली आपली. त्याच्यात मी अजून 2 इंच 1-1.5 इंच मिसळते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. आता मी बाहीची कटिंग करते. हा साधा ब्लाउज आहे. ही कटिंग केलेली आहे बाहीची मी. आणि ही बघा अशी बाही निघली. आणि आता ही पुढचा मच्छी कट द्यायचा आहे आपल्याला. आणि हा मच्छी कट जास्त दिला तरच बाहीला फुगे येत नाहीत, नाहीतर फुगे येतात मग बाहीला. ही पुढची बाजू आणि ही पाठीमागची बाजू. तर ही झाली बघा आपली. ही झाली आपली ह्या ब्लाऊजची कटिंग. तर हा ब्लाऊज मी शिवल्यावर तुम्हाला पूर्ण शिवल्यावर मी दाखवते तुम्हाला.